किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। गोरक्षकांनी पकडलेली जनावरे पोलिसांनी बांधली कसायाच्या दावणीला। सांगोल्यात पोलीसच बनले गोभक्षक। मुक्या जनावरांची दलाली करणाऱ्या खाकी वर्दीतील कसायांवर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार? देशात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या हिंदुत्ववादी सरकारनं हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणाऱ्या गायींची कत्तल होऊ नये म्हणून गोहत्या प्रतिबंध कायदा अस्तित्वात आणलाय। परंतु सांगोल्यात या कायद्याला खुद्द पोलिसांनीच धाब्यावर बसवलंय। गोरक्षकांनी पकडून दिलेली जनावरे सांगोला पोलीस ठाण्यातील काही खाकी वर्दीतील कसाई प्रवृत्तीच्या 2 ते 3 पोलिसांनी परस्पररित्या कसायाच्या दावणीला बांधल्याचे पाप केले आहे। याबाबत काही गोरक्षकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानं हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांच्या वेशात वावरणाऱ्या या कसायांच्या दलालांवर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे संबंध जिल्ह्यातील आणि सांगोला तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलंय। डिसेंबर महिन्याच्या शेवटी सांगोला आणि पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे एक आयशर टेम्पो काही गोरक्षकांनी पोलिसांना पकडून दिला होता। या टेम्पोमधून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केली जात होती। हा प्रकार सांगोला तालुक्याच्या हद्दीत घडल्यानं गोरक्षकांनी सदरचा आयशर टेम्पो सांगोला पोलिसांच्या हवाली केला। यावेळी कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या कसायानं एका गोशाळेत चालवणाऱ्या व्यक्तीला संपर्क करून त्यांना आपण एक पशुपालक असून सदरची जनावरे मी पाळण्यासाठी घेऊन जात असताना माझी जनावरे पोलिसांनी पकडली आहेत। मी पोलिसांना माझ्या पद्धतीने समजून सांगितले असून त्यांना खात्री पटली आहे की मी एक पशुपालक शेतकरी आहे। तुम्ही फक्त मला एक पत्र द्या अशी खोटी माहिती दिली। यावेळी सदरच्या गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीनं मी सध्या आजारी आहे, उपचारासाठी मी बाहेरगावी आहे, त्यामुळे मी तुम्हाला पत्र देऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं। परंतु तरीही कसायानं वारंवार कॉल करून आणि गोड बोलून आपण शेजारच्या गावचा पशुपालक शेतकरीच असल्याचं भासवून पोलिसांच्या सल्ल्यानुसार गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीला गोशाळेतील जनावरांना चाऱ्यासाठी मी तुम्हाला मदत करतो असं म्हणून फसवून ते बाहेरगावी असताना त्यांच्याकडून पत्र घेतलं आणि न मागताच गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीच्या फोनपे खात्यावर 25,000 रुपये पाठवले। दरम्यान दवाखान्यात उपचार घेत असल्यानं खात्यावर आलेली रक्कम त्यांना तात्काळ समजली नाही, परंतु सदरची घटना समजताच त्यांनी 25,000ची रक्कम ज्या खात्यावरून आली त्याच खात्यावर जशीच्या तशी माघारी पाठवली। तत्पूर्वी कसायांना सामील असणाऱ्या पोलिसांनी कागदी घोडे नाचून कसायाकडून पैसे घेऊन टेम्पोचं गोशाळेच्या समोर काही फोटो काढून परस्पररित्या हा जनावरांचा टेम्पो सोडून दिलाय। दरम्यान गोशाळा चालवणारी व्यक्ती त्यांच्यावर सुरू असणारे उपचार पूर्ण करून त्यांना आपल्या गावी आले असता त्यांनी झालेला प्रकार काही गोरक्षकांना सांगितला। सदरचा आयशर टेम्पो काही गोरक्षकांनीच पकडून दिला होता अशी माहिती समोर आली। गोरक्षकांनी यावर संबंधित कसाई आणि पोलिसांच्या वेशातील कसाई या दोघांच्याही विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या केवळ सांगोला तालुका नाही तर सोलापूर जिल्हा हादरवणाऱ्या या घटनेचा तपास आता एका सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याकडे देण्यात आला। या घटनेबाबत आता गोरक्षक, गोशाळा मालक आणि पोलिसांच्या वेशात वावरणाऱ्या कसायांच्या दलालांची चौकशी सुरू आहे। निलंबित नको असे दलाल पोलीस बडतर्फ करा। हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या गायींचं रक्षण व्हावं म्हणून सरकारनं गोहत्या प्रतिबंध कायदा अस्तित्वात आणलाय। हा कायदा राबविण्याची जबाबदारी असणारे पोलीसच जर कसायांना सामील असतील आणि कायदा पायदळी तुडवत असतील तर अशा दलाल पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित करून भागणार नाही, त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे अशी लेखी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे। त्यात दलाल पोलिसांची झोप उडवली। माननीय सिद्धेश्वर गाडे, सरचिटणीस, भाजप सांगोला। तर दलाल पोलिसांची झोप उडवली। ज्या गोरक्षकांनी अवैध जनावरे वाहतूक करणारा टेम्पो पकडून दिला तो गोरक्षकांनी ज्या गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीची आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ते कोणीही आता शांत बसत नाही हे लक्षात येताच त्या दलाल पोलिसांची आता झोप उडवली आहे। गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीला वारंवार कॉल करून तुम्ही माझे व्हॉट्सॲप कॉल उचला असे निरोप दिले जात आहेत, परंतु अशा दलाल पोलिसांना आणि कसायांना आता कोणत्याही परिस्थितीत धडा शिकवणार का असा निर्धारच गोरक्षकांनी, गोशाळा मालकांनी केला आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी